कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा. अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांचे रस्ते विकास महामंडळ आणि मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वासना नदीपात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे. शहरातील रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावीत असे स्पष्ट निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी 11:15 वाजता अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गाच्या प्रलंबित कामाविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, नगरसेवक सागर बिरकर, संतोष नलावडे, प्रदीप बोतालजी यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विशद करत कोरेगावकर नागरिकांच्या भावना या तीव्र झाल्या असून नगराध्यक्षांनी या संदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असल्याचे स्पष्ट केले. रस्ते विकास महामंडळाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे सदरची कामे रखडली असल्याचे सांगितले. या कंपनीकडून काम काढून घ्यावे यासाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला असल्याचेही सांगितले. 2013 साली सदरचे काम मंजूर झाले असून त्यावेळी या कामांना जिओ टॅगिंगची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले, किती अपूर्ण आहे याबाबत माहिती देता येणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदार कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी केवळ वेळ काढूपणा करत येत्या 15 दिवसात काम सुरू करत असल्याचे सांगितले. राहुल प्रकाश बर्गे यांनी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीने चुकीची माहिती प्रशासनाला देऊ नये असे स्पष्ट करत प्रशासनाने वस्तुस्थिती पाहावी आणि मगच निर्णय घ्यावा अशी विनंती केली. कोरेगाव शहर किंवा तालुक्यापुरते हा महामार्ग महत्त्वाचा नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. परिसरात ऊस क्षेत्र जास्त असून सुमारे 12 ते 15 साखर कारखान्यांची ऊस वाहतूक या महामार्गावरून होते असे निदर्शनास आणून दिले. कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्याची मागणी आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे. सध्याच्या ठिकाणी दुसरा पूल उभारला तरी तो कमी उंचीचा होणार असून कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. पर्यायाने वाहतूक कोंडी होते असे निदर्शनास आणून दिले. 0.75 मीटरने पुलाची उंची वाढवून काही होणार नाही. नव्याने डिझाईन तयार करून पुलाची उंची रेल्वेच्या पुलाएवढी करणे आवश्यक आहे. त्यातून महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे राहुल प्रकाश बर्गे यांनी उदाहरणासह पटवून दिले. शहरातील साखळी पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारणे आवश्यक असल्याचेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. जुन्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ठेकेदार कंपनीने कापली असून नव्याने झाडे लावलेली नाहीत असा मुद्दा राहुल बर्गे यांनी उपस्थित केला. त्यावर कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदार कंपनीने झाडे लावली होती मात्र लगेच शेतकरी काढून टाकतात असा अहवाल ठेकेदार कंपनीने दिला असल्याचे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या राहुल बर्गे यांनी जर झाडे लावलीच नाहीत तर शेतकरी काढतील कसे? आपण खोटे सांगू नका. झाडे लावली नाहीत तर नाहीत असे स्पष्ट करा अशी मागणी केली. त्यावर कार्यकारी अभियंता निरुत्तर झाल्या. महेश बर्गे यांनी झाडाबाबत प्रश्न उपस्थित करून जिओ टॅगिंगचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर टेंडरमध्ये हा मुद्दाच नसल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगताच महेश बर्गे यांनी 2013 साली टेंडर काढले तेव्हा सुद्धा जिओ टॅगिंग होते असे निदर्शनास आणून दिले. एकूणच रस्ते विकास महामंडळ आजच्या बैठकीत आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट झाले. महेश बर्गे यांनी ठेकेदार कंपनीने पोट ठेकेदार नेमल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप केला. ठेकेदार कंपनीमुळे अनेक अपघात झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत तरी देखील ठेकेदार कंपनी जुमानत नसेल तर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा अशी विनंती केली. कार्यकारी अभियंता यांनी माझी नियुक्ती होण्यापूर्वीचे काम आहे. आमच्या हातात जेवढे आहे तेवढे मी करत आहे. माझे रिपोर्टिंग करण्याचे काम आहे. मंत्रालयात याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. त्यावर राहुल प्रकाश बर्गे, महेश साहेबराव बर्गे आणि सुनीलदादा बर्गे यांनी केवळ काम काढून घेतले तर कोरेगावकरांवर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे. सदर ठेकेदार कंपनी ब्लॅक लिस्टेड करावी आणि त्यांच्या दंडात्मक कारवाई करून चालणार
करणार नाही तर त्यांच्या थेट कारवाई करावी अशी मागणी केली. अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांना तातडीने शहरातील कामांचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर रस्ते विकास महामंडळाला ठेकेदार कंपनीबाबतचे निर्णय प्रक्रिया लवकर राबवण्याचेही आदेश दिले. आमदार महेश शिंदे घेणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट, प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांची माहिती. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झालेल्या चर्चेची आणि निर्णयाची माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी पत्रकारांना दिली. आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगरपंचायतीने पत्रव्यवहार करून जिल्हा प्रशासनाला रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी करत असलेल्या दुर्लक्षाबाबत माहिती दिली होती. जिल्हा प्रशासनाने आज बैठक घेऊन चर्चा केली आहे. मात्र त्यातून फलनिष्पत्ती बऱ्यापैकी झाली असली तरी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी अपेक्षित काम गतीने पूर्ण करू शकत नाही हे आमच्या लक्षात आले आहे. आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या असून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर करून शहरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या पुलाची उंची वाढवण्याबाबत ते मागणी करणार असल्याचे बर्गे यांनी स्पष्ट केले. स्क्रूटिनी वर्क करना पड़ा क्योंकि वो मटेरियल सॉइल टेस्टिंग जो स्ट्रक्चरल फाउंडेशन हमने किया है उसका भी टेस्टिंग करना पड़ा. तो वो सब करके अभी रिपोर्ट अभी आया कि 0.75 मीटर आइटम पड़ा था. तो अभी हमारे जो कंसल्टेंट है क्वालिटी इंजीनियर उनके पास ये सब सबमिट करेंगे, उनका भी रिपोर्ट आएगा. और उनका लेबर का इशू था अराउंड लास्ट 3 महीने से काम पूरा हुआ. 3 महीने से पूरा सेक्शन जब तक नहीं होता तब तक काम शुरू नहीं होगा. काम शुरू होगा क्योंकि वो काम शुरू कर दो ना जल्दी पहले. तर आपल्याला आहे ना त्यांच्याकडून आता आपली मीटिंग आहे त्यात त्यांच्याकडून तुम्ही टाइम पिरियड आहे. ते पहिली गोष्ट काम कब शुरू कर रहे हैं एक्चुअल में फिजिकली काम कब शुरू होगा. अभी 10-15 डेज में चालू करेंगे. 10-15 डेज में लेबर तो आना है सर. डेली लेबर तो हम फॉलो ले रहे हैं. डेली आ रहा है प्रोजेक्ट मैनेजर आहे सर. असं ठरलेलं आहे की त्यांचं स्पीड जे आहे ब्रिजचं ते पूर्ण स्लो आहे आणि ॲज पर ते जे आम्हाला वर्क प्रोग्राम देतात त्याप्रमाणे होत नाही. पेनल्टी तर त्यांना ऑलरेडी लावलेली आहे. पण फक्त आता विषय जे स्लो करतात आणि काम वेळेत होत नाही आणि जो लोकल सगळे इश्यूज होत आहेत, प्रॉब्लेम्स तयार होतात, त्याच्यासाठी आम्ही आता कालच आमच्या चीफ इंजिनियर साहेबांशी बोलले. मिनिस्ट्रीकडे एक मीटिंग लावायची, त्यांचे प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटला बोलवायचे होते. या 7-8 दिवसात ते आम्ही करतोय. आणि जर त्यांनी शेड्यूल प्रमाणे नाही केलं इमिजिएट ते आता जे 10 दिवसात सुरू करणार म्हणतात ते 10 दिवसात सुरू नाही केलं तर किंवा जे ते मार्च 26 म्हणतात कम्प्लिशन डेट कोरेगावची मुलाची, तर ते त्याप्रमाणे होत नसेल इन बिटवीनचा तर काय ऍक्शन घ्यायची किंवा त्यांना टर्मिनेट करून रिस्कॅप बसवर त्यांच्या काम करायचं या सगळ्याची मीटिंग आम्ही ठेवतो. तिथला एक प्रॉब्लेम असतो वो उनका काम है ना सेपरेट कर देते. वो पूरा जो रास्ता है ना वो जो गंदा हुआ है ना उन्होंने पूरा लोकल उधर के जो कॉन्ट्रैक्टर को दिया और वो पूरा खराब होता है. वो क्या करते हैं उधर का कोई तो लोकल का गुंडा एक केयर टेकर लेते हैं और वो काम करते हैं. तो उसके वजह से वो प्रॉब्लम हुआ है पूरा रास्ते का. अभी आपको मॅडम तुमचा विषय झाला आपला की तो नाल्याचा विषय होता. त्यांनी आपल्याला शब्द दिलता की ते नाले आपल्याला कंप्लीट करून द्या. आता त्यांचा विषय काय आहे की त्यांनी त्या जो सप्लायर आहे त्याचा पाईप क्युरिंगला आहे आता त्याचं पेमेंट पण केलंय खरं तो अजून पाईप आता मॅडम तोच विषय सांगतो तुम्हाला. आम्ही काल आहे ना त्यांच्या बाईक घेऊन आम्ही स्वतःची यंत्रणा लावून काल करून घेतली. आता तुमच्याकडे जे काम आहे ते आता तुम्ही त्यांच्या अडचणी सांगायला लागला कॉन्ट्रॅक्टर सगळं होईल जे अपघात होतात किंवा याच्या पुढे होतील त्याच्यात गुन्हा दाखल करणार का तुम्ही. कारण प्रोसेसमध्ये तसं घ्यायला लावणार सर. आमच्यातला एक व्यक्ती आमच्या घरातला एक व्यक्ती तिथं गटरमध्ये पडून मृत्यू झाला आमच्या घरातला. त्यांनी भरपाई दिली. अहो सर गुन्हा दाखल आहे त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना अटक केली पाहिजे. आता गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल आहे विचारा त्यांना. तो का ते बसले त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. तुम्ही म्हणाला की टर्मिनेट करणार मग आणखी नवीन कॉन्ट्रॅक्ट काम कसं सुरू नाही. फक्त जे चालू रेजिस आहेत ना ज्यांचं त्यांनी 25% 50% काम केलंय तेवढंच फक्त त्यांच्याकडनं करून घ्यायचं असं ठरलंय. मिनिस्ट्रीचं ऑलरेडी ते ठरलेलं आहे. कारण उरलेल्या कामामध्ये त्यांचं स्पीड नाहीये. त्यामुळे ती सगळी कामं डिस्कोपला ऑलरेडी प्रपोजल केलेलं आहे. ते डिस्कोपून त्याचं नवीन टेंडर केले.
आणि जे ब्रिजेस चालू आहेत ते आपल्याला जी कमिटमेंट येतात की या तारखेला आम्ही करतो, त्या तारखेला होत नसल्यामुळे त्याच्यावरही काय करायचं याची लवकर निर्णय घ्या त्याच्यामध्ये. मॅडम तिरुगंगेचा सुद्धा त्याचा एस्टिमेट आहे ना, तर त्याचा विषय परत आहे. आणि आमच्या इथं सर काय होतं, हा मार्ग म्हणजे फक्त काय असा कोरेगाव पुरतं, हा पंढरपूर आपलं कुशे गावात तुला सांगतो तुळजापूर हा पूर्णपणे सगळा देवस्थानचा ह्याचा लोड आम्हाला मॅडम जर आता हा पाऊस चालू आता आषाढीमध्ये जितका लोड होतो त्यात ऍक्सिडेंट होतात आणि हे सगळं आम्हाला लोक स्थानिक तिथं 500 कोटी काम करून जाता येतं आम्हाला. खड्डे जे आहेत ना सध्या ते खड्डे जर बुजवून तर घ्यायला त्याला वॉल तर प्रोटेक्टिव्ह पॅटर्न लावा देतो, बॅरिकेडिंग तर लावा. एक वर्ष झालं काम बनते, एक वर्ष क्लिअर काम पुलाचं बनतंय, क्लिअर समझ ना जो ऐसे पिट्स निकाल के रखे हैं, एक तो कवर कर दो लेकिन उसको प्रोटेक्टिव ऐसा वॉल वगैरह लगा दो. मॅडम त्यात लाईटचे आपले कोणतं जर एस्टिमेट आहे त्यांचं आता काय शहरात आहे. आज रेहमतपूरला साहेब, आज रेहमतपूर सारखा रस्ता बघितला तुम्ही कोरेगावला एवढा महत्वाचा रस्ता असताना आज आमची नाली झाली सर कोरेगावातून बाहेर पडायला 1 तास लागतो. 1 तास कोरेगावची पाणी पुरवठ्याची वॉल्स आहेत ना, वॉल्स ह्याची अवस्था बघा सर काय हे वॉल्स आहेत ना गटरमध्ये. आम्ही माणसं आमच्या गावात इतकी कुठं सेफ्टी विषय असा क्लिअर करते टेक्निकल पॉईंट. आमचं जे नॅशनल हायवेचं जे गटर आहे ना ते फक्त स्ट्रॉंग वॉटर गटर आहे, म्हणजे रस्त्यावरती जे पावसाचं पाणी पडतं ते वाहून नेणारे गटर आहे. आमचं हे सिवेज आणि जे वॉटर लाईन आहे त्याच्याची ऍक्च्युली काही टेक्निकल मॅडम सर चेंबर रस्त्याच्या वर चेंबर काढलेत त्यांनी, पावसाचं सुद्धा पाणी जात नाही. तर सध्या जी तिथं आपल्याला रस्त्याची रुंदी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आयदर आमचं स्ट्रॉंग वॉटर गटर बसू शकतं पावसाचं पाणी नेणार, किंवा हे गावातली सिवेज लाईन बसू शकते. तर त्याच्यावर आता हा जो मार्ग काढलाय ती सिवेज लाईनच आम्ही करून द्यायची. तर त्याच्यामुळे टेक्निकल इश्यूज येतात. आम्ही करतोय ते फक्त लोकलचा इश्यू येतो. आम्हाला पोलिसांकडनं फक्त रात्री काम करायला अलाउड आहे कारण दिवसा ट्रॅफिक असतं, तर रात्री तेवढ्या स्पीडनं बरं का मॅडम तुम्ही खरी परिस्थिती सांगा. 4 महिने झालं सर 20 पायपा टाकतात, तिथे कॉन्ट्रॅक्टर आले नाहीत ते 20 पायपा टाकतात की परत 2 महिने काम बंद, पाईप मिळत नाही ना, त्यांचा प्रॉब्लेम झाला. यांचं सगळं ठरलेलं आहे, काम करायचं ठरलेलं आहे, फक्त 4 महिन्यात त्यांनी किती पाईप टाकले तुम्हाला मी कारण सांगते. त्यांच्या कंपनीकडनं हे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत जागेवरती त्यांना वरून फायनान्शियल जे सपोर्ट मिळून त्यांना मटेरियल जे यायला पाहिजे ते येत नाही. तर हा मेगा इंजिनिअरिंगचा हेड ऑफिसचा इश्यू आहे, त्याच्यावर मिनिस्ट्रीकडे मीटिंग आहेच आमची त्याच्यासाठी, आणि म्हणून उरलेलं काम टर्मिनेट करण्याचे कारण तेच आहे. तुम्ही तातडीने ऍक्शन घ्या. दुसरा काय कॉन्ट्रॅक्ट नेमा, धोका कुठं होऊ नये मानवी म्हणजे 100% पाण्याचा तर इश्यू का मोठा आहे. आता एक तर मॅडम होतं काय की तिथं कारखाना आहे दुधाचा, मी तुम्हाला फॅक्ट सांगतो. एकदा जर त्या उसाचा हंगाम चालू झाला नसेल तर तिथं प्रशासन वगैरे सगळं प्रेशर, स्थानिकला आम्हाला तो रस्ता तिथले सगळे प्रॉब्लेम फार छोटे पडतात, त्यात ह्यांचं आम्हाला मदत नाही. आता गावच्या गाव आमच्या नावानं ओरडायला लागतं तिथं नगरपंचायतीच्या नावानं. काय करणार ती नगरपंचायत? मग त्याच्यामधून तातडीने निर्णय घ्या. आम्ही ऍक्च्युली त्यांचं जे स्लो स्पीडचा इश्यू आहे किंवा ते जागेवर अटेंड करत नाही, तर त्यासाठी टप्प्याटप्प्याने मिनिस्ट्रीकडनं किंवा आमच्याकडनं आम्ही ते काम काढून मिनिस्ट्रीकडेच रस्ता ट्रान्सफर करतोय. त्यांच्याकडनं राहिलेले बॅलन्स वर्कचं नवीन कॉन्ट्रॅक्टरकडनंच निघणार आहे, कारण त्यांचा इश्यू सॉल्व्हच होत नाही. सर एक कोपरे म्हणून एक कुटुंब आहे तिथं आमच्या इथं, त्यांच्या तर घरात माणूस थांबू शकत नाही अशा अवस्था आहे. ते कुटुंब 1 वर्ष झाला हाल सहन करतात आणि गरीब परिस्थिती आहे, ते कुठं घरबीर घेऊ शकत नाही. त्याने परिस्थिती तुम्ही मॅडम स्वतः बघायला या. लक्षात घ्या गावातलं जे सिवेज तुमचंच आहे काम ते, आम्ही तिथं काहीच करू शकत नाही. आमचा विषय आपण तुमचं आमदारांचं ठरलंय ना तुम्ही गटर करायचं. लक्षात घ्या, पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा फायनान्शियल प्रॉब्लेम जर मटेरियल पण एखाद्या कुटुंबाच्या जीवाचा जीव काय झालं तर काय तुम्ही करणार? तेही काम टर्मिनेटच करणार ना जर त्यांच्याकडून होत नसेल. आम्ही त्यांच्या मागं का आहे किंवा टर्मिनेट का होऊ देत नाही का, कारण ते करतात ते पूर्ण व्हावं. कंपनीवर गुन्हे दाखल करा, यांच्या ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, काहीतरी करा. आम्हाला ते 2 मिनिटात त्यांचं चालू
चालू काम टर्मिनेट करता येईल. पण नवीन टेंडरसाठी हँड ओव्हर होण्याची प्रोसिजर जवळजवळ सर 1.5 वर्ष चालू आहे मिनिस्ट्रीकडे. मी कंटिन्युअस दिल्ली आणि मुंबईला जाऊन ते मीटिंग करते. अजूनही त्याला अप्रुव्हल मिळत नाही मिनिस्ट्रीचं, कारण ते कॉम्प्लिकेटेड आहे. पाहिजे त्या हे एजन्सीला त्यांना पाहिजे असं आपण कॉन्ट्रॅक्टर साईडने बघण्यापेक्षा याच्याकडे कॉन्ट्रॅक्च्युअली सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम येतो ना. कारण मिनिस्ट्रीला आम्ही त्या लेवलला टर्मिनेट करून देताना किंवा आम्हाला त्यांच्याकडे हँडओव्हर करताना इतकी प्रोसिजर आहे की जी कंटिन्युअस आम्ही करतोय तरी ती होत नाही. आता त्यांनी आमचं टर्मिनेट करायचं जेवढा कंपोनंट आहे ना तेवढा अप्रूव्ह करून दिला. पण आता हे जे बॅलन्स वर्क आहे ब्रिज आहेत समजा आता निम्मे अर्धे झाले 20% किंवा 50% जे झाले ते नवीन जर हँडओव्हर करायचं झालं तर ह्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. ते आम्ही कंटिन्युअस चालू आहे प्रोसिजर आणि मिनिस्ट्री सुद्धा ह्या विषयाकडे कंटिन्युअस फॉलोअप मध्ये आहे. पण हे गटरचं जे काम आहे ना ते जर क्लोज करायचं असेल ते अवघड आहे. त्यांनी झाडं एवढी तोडली त्याचे तुम्हाला झाडं नंतर लावण्याची किती काय होती त्याची. वो जो पेड़ आपने काटा है वो लगाने की भी आपको ये है ना तो लगाए इधर हमारा तर आपण इधर लगाए आपने पेड़ से आगे गाँव से आगे लगाया. वो किसने लगाया? सर ऍक्च्युली आपण रेकॉर्डला सबमिशन कारण हे सगळं आधी झालेलं आहे का म्हणजे मी आयुष्याही आधी झालेलं आहे. तर रेकॉर्डवर त्यांनी चेंजेस कुठले लावले ते आहेत आपल्याकडं. पण जागेवरती त्या ठिकाणी ते फार्मर्स सुद्धा बऱ्याच ठिकाणी ठेवले आणि त्यांनी तसं आपल्याला रिपोर्ट पण केले. मॅडम हा प्रश्न तुम्ही त्यांना फार हे करू नका. प्रोटेक्ट लावल्यानंतर ऐका ना तुम्ही लक्षात येते ना तुम्ही आता बोलताय ते त्यांनी झाडं लावली तर उपटल्यानंतर त्यांनी तक्रार करावी ना. लावलीच नाही जी झाडं त्यांच्यावर कशाला तुम्ही सांगताय की फार्मर उपटताय वगैरे. आज कृषी गावात इतकी झाडं लावली आम्ही जिओटॅगिंगची तेव्हा सिस्टीम नव्हती. आता जे लगाय आपले पेड़ आमच्या भागात मॅडम 19 साली काम चालू झालंय. जिओ टॅगिंग 10 वर्ष झालंय. टेंडरला जिओ टॅगिंगचं प्रोव्हिजन नसल्यामुळे ते नाहीये. आपण रेकॉर्ड नाही एवढं सांगतो. सिक्युरिटी म्हणून तुम्ही करू शकत नाही का? बरं मॅडम ते जाऊ सातारपर्यंत लावायला लावा. आता या प्रोसेस आता ते मागचं जाऊ दे आम्हाला आमच्या पट्ट्यात तरी लावायला. प्रॉब्लेम काय पीडब्ल्यूडी काम करत नाही बाकीचे कोण काम करत नाही. खड्डे तात्पुरते भरून पाण्याची पावसाळ्यामुळे काय होते पूर्ण पाणी शहराच्या रस्त्यावर गटारातलं पाणी बाहेर पडतं. वाईट परिस्थिती पंढरपूर सगळं झालं पाहिजे. तात्पुरती व्यवस्था तात्पुरती व्यवस्था करायची पाणीवरती होणार नाही. तर एक पॅच जो आहे त्याच्यामध्ये तर 600 मीटरचा आहे आम्ही थांबतो. एक गोष्ट लक्षात काय आले कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित काम करत नाही. टर्मिनेशनचं काम चालू आहे. आता काय करा त्यांची जितकी मदत होईल ती घेऊन स्थानिक काय त्रास होणार नाही. रस्ते ब्लॉक होणार नाही. खड्डे आणखी पडणार नाही. धोका निर्माण होणार नाही. स्थानिक मदत पाहिजे. इव्हन मेजर ब्रिज सोडा ऍक्च्युअल रनिंग पोर्शन आहे मध्ये तसंच मायनर ब्रिज ओढे नाले ब्रिज तिथे सुद्धा तुम्ही सिमेंट कॉन्क्रिटेशन केलं नाही. तिकडे सरपंच समालोचकापर्यंत काम करू आणि करून घ्यायला नाही प्रशासनाची पण आम्ही नाही आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज दिलेले आहेत. आम्हाला पोलीस प्रोटेक्शन नाही मिळालं. जी आहे ती फक्त आमदार साहेबांनी विषय माहित आहे. आता तुम्ही परमिशन सरपंचांनी आता सांगितलं की ते काम करून घ्या त्यामुळे तिथलं आता आम्ही सुरू केलं. जिथं मॅडम आता माणसांचे माणूस धोका आहे. आता ते मला फोटो दाखवले तिथलं तुम्हाला मी किती दिवस 2 महिने झाले आठवड्याला फोन आहे मॅडम ते काम करा ते काम करा. जिथं जी प्रायोरिटी आहे माणसं तिथं एक तर दगावला बघितलं त्याच्या आसपास. आणखीन इथं काय साहेब झालं तर अडचणीचाच विषय आहे ना सगळा. आतापर्यंत त्या गुन्ह्यात मी आता पूर्व जाणून घेतली. आतापर्यंत तुम्ही त्या लोकांचं काय सांगतो कुणालाही काही रुपये भेटणार त्या लोकांचं काय
सर बरं का सर, मेळावणे म्हणून एक व्यक्ती आहे, ह्यांना सगळ्यांना माहिती आहे, त्याचा आत्ता मांडीपासून पाय काढलाय महिन्यापूर्वी. घरात काही त्या खायला सुद्धा अन्न नाही असली परिस्थिती सगळ्यांना विचारा. ते ह्यांच्याच रस्ते अपघातात खड्डे तर भरून घ्यायचं. तेवढे साहेब अपघातग्रस्त झाले तर गेले त्यांना काय पेनल्टी लावून त्यांना आर्थिक मदत काय करता येईल का त्या संदर्भात बोला. जी आता दगावले त्यांना काय आर्थिक मदत, त्यांना पेनल्टी लावून काय करता येईल? पाय बी गेले त्यांचे, त्यांना पैसे मिळून काय इन्शुरन्स वगैरे आहे का तुमच्या रस्त्याचं? काय एवढी मोठी त्यांना काहीच नाही, इन्शुरन्स नाही असं होऊ शकतं. भेटलं पाहिजे लोकांचं, पाय तुटल्या लोकांचं त्याचं काय करणार साहेब. ह्यांच्याकडनं ज्यांचा पाय गेला ना, खरोखर परिस्थिती तुम्ही पाहणी करायला येऊन त्यांची इतकी परिस्थिती बेकार आहे. घरात मोठं कुटुंब आहे आणि इतकी अवस्था वाईट आहे, कारण आर्थिक मदत तरी काहीतरी करायला लावणार. मॅडम ती झाडं वगैरे तरी त्यांच्याकडून ते तरी त्यांना पॉसिबिलिटी लावा. पब्लिक ओरडते आम्हाला तिथं, आमच्या स्थानिक विषय सांगते की त्यांच्यावर कॉन्ट्रॅक्च्युअली ज्या ज्या ऍक्शन आपण घेऊ शकतो, ज्या एक्स्ट्रीम ऍक्शन आहेत त्या सगळ्या पूर्ण आहेत. तुम्ही प्रशासकीय तुम्ही निर्णय घ्या. यांची मागणी आहे की रस्त्याची कामं व्यवस्थित झाली पाहिजेत, लवकर झाली पाहिजे. त्यांना एक तर काम करून घ्या, नाही तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायची आमची मागणी. प्रशासकीय निर्णय म्हणजे आमची मागणी काय आहे, एक तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका, नाही तर त्यांच्याकडून काम करून घ्या. टर्मिनेट झालं की आम्हाला परत 1.5-2 वर्ष आता ऍक्च्युअली टर्मिनेशनच मिनिस्ट्रीचं आहे, कारण जर काम होत नसेल तर पेनल्टी लावल्यानंतरचा पुढचा टप्पा तोच आहे. त्याच्यामुळे विभागाने निर्णय घ्यावा. 2-3 गोष्टींची आता याची मागणी. एक तर ते खड्डे व्यवस्था दुसरी उंचीसाठी जी मागणी आहे, पुलाची उंची वाढवणे, ती लवकर घ्या. गंगेचा गावातील हा ब्रिज ही सगळी एस्टिमेट होते, त्याच्यावर कुठलंही काम झालं नाही. म्हणजे जे आता सुरू नाही झाले ना ब्रिज, ते टर्मिनेशन मध्येच गेले. ते नवीन टेंडर होऊन मिनिस्ट्री करणार आहे. आपण त्यासाठी म्हणजे मिनिस्ट्रीचा करू शकतो, ते टेंडर लवकर होण्याचं. कारण कंटिन्युटी नाहीये, आम्ही मान्य करतो. म्हणजे आपला रस्ता 9 मीटर झाला, परत पुढे 7 मीटर आहे, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झोन झाले ही पण फॅक्ट आहे. त्यामुळे ते लवकर होण्यासाठी फॉलोअप लागेल. नगरपालिका हद्दीतली ती ब्लॉकेज होण्याची शक्यता आहे, ती नगरपालिकेनं बघावं. पुन्हा तर मदत त्यांची घ्यावी. आम्ही तेवढं आणि सेफ्टीसाठी जेवढं करता येईल कोरेगावतल्या लाईट्स पोलचं काम ते पोल सुद्धा कधी करणार त्या वगैरे रस्ता बघितला तर आम्हाला लाज वाटते की रस्ता इतका सुंदर झाला. आणि इतर प्रमुख रस्ता जो पंढरपूरला देवाला वगैरे जाणाऱ्या आषाढी एकादशी वगैरे चालू झाली तर इतकी वाईट अवस्था 3-3 तास एखाद्या ऍम्ब्युलन्स काढत ना 30-30 किलोमीटर माणसं गोळा मारून जातात. पण ह्या रस्त्याला जातात इकडे घालतात माणसं. खरं आहे कसं माझं प्रभाग 13 नंबर आहे. त्याचं मागच्या ड्रेनेजची व्यवस्था नाही. जवळजवळ 2 वर्ष त्यांचं काम बंद आहे. तुमच्या रेल्वेच्या मार्केट तुमच्याकडे असं कसं नाही म्हणताय तुम्ही? तुमच्याकडे आपण मॅडम तुम्ही बदलून घेतले ना आमदार साहेबांनी, तुम्ही झाले ना सगळं. त्याच्यामध्ये वॉटर लाईन आहेत, त्याच्यामध्ये आधीची ड्रेनेज लाईन आहे, ते सगळं फुटतंय. वॉटर लाईनची तर साहेब इतकी अवस्था वाईट आहे, काय बोलू शकत नाही. ह्यांच्यामुळे आम्ही इतकं त्रस्त आहे. कोरेगाव शहर आणि प्रभागात फिरू शकत नाही. प्रॉब्लेम आहे सर, तिथे ज्या लाईन आहेत ना त्या तुटतात. त्या तुटल्यानंतर लोक यांच्या नावाला ओरडत, पण ते काम सुरू करण्यापूर्वी यांना सांगायला पाहिजे. सर आम्ही तर केलंय कोऑर्डिनेशन.
मॅडम तुम्हाला माहिती असेल सांगतो तुम्हाला आमची नगरपंचायत करत नाही ते काम तुम्हाला ते तुमच्यावर कोण करते वो जो आपकी पानी जो टूटती है उसका काम कौन करता है नगरपंचायत कर रही है ना हमारी सर नगरपंचायतीचे कर्मचारी ह्यांच्यासाठी आमची 50% नगरपंचायत कर्मचारी आम्ही वापरायला देतोय हे मटेरियल सुद्धा देत नाही 8 दिवस आम्ही त्रास काढलाय 8 दिवस पाणी नसतं तो विषय ना तो तुमचं जे काय का नाही ते पाण्याचा हार्वेस्टिंग ती करून घ्या ना ते टेक्निकल म्हणले की ड्रेनेजचा विषय ड्रेनेज वगैरे नाही त्या भागात त्यांची पाईपलाईन होती तिथे तर काहीच प्रॉब्लेम नाही ना प्रॉब्लेमच नाही लोक गोष्टी नाहीये मॅडम रस्त्यातलं पास करायचा विषय होणार असेल ना तो रस्त्यातलं गटर पास करायचा विषय आहे तेवढं काम त्यांनी करायला पाहिजे नाही ते उरलेलं जे लेंथ मधलं काम आहे ना कोरेगावचं ते तर चालू करतात त्यांचे पाईप आज येतील आज आहे का पाईप बोलले ना साहेब आता सुद्धा काम चाललंय ना नगरपालिका जे काम आहे ना नगरपालिका आणि यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये व्हायला पाहिजे पाईपलाईन नाही सर कोऑर्डिनेशन मध्ये चालू आहे करा आम्ही सुद्धा यांना विचारूनच करा काम करणार एक्चुअल क्या है सर उधर ROW जो है फ्लोटिंग हमारा रोड और ये ट्रेन पकड़ने से 12 मीटर कंप्लीट होता है सर 9 मीटर का पीपीस का रोड है 1.5 मीटर ट्रेन का होता है सर बाकी का जो है 1 मीटर की बचता है सर 1 मीटर का पाइपलाइन हम डालने के लिए बोल रहे हैं बोला 1 मीटर के अंदर पाइपलाइन डालने से एग्जिस्टिंग पाइपलाइन डैमेज होने से कुछ परवाह नहीं मगर हमें हम इधर भी बकेट लगाने से मिसिंग से वो PVC पाइप ऐसा पूरा टूट जाता है हर PVC पाइप को हम इतना बार रिपेयर करना पड़ता है हमारे पास उतना इफेक्टिव प्लम्बर भी नहीं है वो पाइपलाइन वाला क्योंकि वो पाइपलाइन का काम हम करता नहीं है इसमें हमको बहुत प्रॉब्लम आ रहा है आपको प्लम्बर चाहिए क्या नगरपालिका नहीं देतो आम्ही प्लम्बर अरे वो दे देंगे अब दिया है आपको कितनी बार हमें लाता है हमें लाके हमें रिपेयर करके नहीं साहेब हे सगळं खोटं आहे बरं का साहेब हे सगळं बोल रहे हम करते हैं नहीं हमारा आदमी काम करते हैं तुम नहीं झूठ बोल रहे जिथून मटेरियल दिलं ना साहेब आम्ही त्याचे पैसे बिल दिले नाहीत अजून किसान टेंडरचे कोऑर्डिनेशन मध्ये काय होतं मग आम्ही मुख्य भूमिकेत जातो आणि सपोर्टिंगला हे मुख्य पाहिजे तर आम्ही त्यांच्या सपोर्टिंगला पाहिजे अधिकाऱ्यांना सांगायचं हे पाहिजे ते त्यांना सांगता येईल पण आता कोऑर्डिनेशन मध्ये चालू आहे ना आता कुठला प्रॉब्लेम नाही आता कोऑर्डिनेशन मध्ये चालू आहे गेले अराउंड 3 ते 4 महिने आम्ही आता कोऑर्डिनेशन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काम कधी चालू करणार किती दिवसात शहरातलं त्यांची पाईप यायला 7 दिवस लागणार अजून असं ते म्हणतात ब्रीजचा विषय फायनल काय करायचं किती उंची वाढली किती 2.5 फूट पर्याय नाही 2.5 फूटच वाढली ना शांतच घ्यावं लागेल बरं का सर 0.75 म्हणजे 2.5 फूटच 2.5 फुटानं काय होणार आहे 5 फूट पाहिजे सर नाही मग ते पॉसिबल नाहीये आणि ते सबस्टिट्यूटिंग झालेलं आहे आपलं त्या फुटिंगवर आपण जेवढं टेक्निकली घेऊ शकतो तेवढंच घेऊ शकतो त्याच्या बियॉन्ड नाही पॉसिबल पण हे आधी मागणी नव्हती सर ही फुटिंग निम्म्यावर आल्यावरती आम्हाला सूचना आपण मॅडम सर्वे करताना तुमच्या लक्षात आलं म्हणजे असा विषय नाहीये ते मिनिस्ट्रीने अप्रुव्हल 2013 ला दिले आमचं काम फक्त एक्झिक्युशन डिझाईन पार्ट आमचा नसतो मिनिस्ट्री ते अप्रूव्ह करून देते आणि आम्ही त्याप्रमाणे एक्झिक्यूट करून घेतो त्यामुळे डिझाईन मध्ये जी चूक झाली त्याच्याबद्दल मी उत्तर देऊ शकत नाही झाली चूक ते आपण सुधारू शकतो ना फुटिंग 50% झालेलं आहे मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला पत्र दाखवते मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकते नाही जे झालेले नाही तो विषय मी माझा इंजिनियर पाठवलाय माझा इंजिनियर मी पाठवला होता मी आपल्याकडे पत्र भरपूर टकालामध्ये पण दिलेली आहे तर ते जे झालेले अवॉर्ड आहेत त्याची रिमाइंडर पाठवून कालाकडनं अजून ते पेमेंट करते अवॉर्ड जे झालेले त्याबद्दल आम्ही म्हणत नाही जे झालेले आहेत आणि मला 2022 पासून ते माझ्याकडून होत नाही ते मिनिस्ट्रीकडून होतं जे झालेलं एखादं
पेमेंट गटाचं राहिलं असेल सहिष्येदाराने संमती दिलेली नसते ठीक आहे आम्ही ते करून नाही नाही गावांची राहिली पिंपरी बरेच नाही मी तुम्हाला पत्र हे करते पाठवून देते आणि आम्ही आमचं जे कन्सर्न उपस्थित केलं ते आवड तुम्ही पास करणार आहात की नाही आम्ही मिनिस्ट्रीकडे पाठवलेलं आहे आम्हाला सांगा आवड मिनिस्ट्रीला तुम्ही पत्र द्या मिनिस्ट्रीला पाठवते माझा रोल फक्त फॉरवर्ड करणे माझा रोल तो नाहीच आहे काम तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या रस्त्याची मिनिस्ट्री ओनरशिप आहे मिनिस्ट्री अप्रुव्हल जे आवड झाले तिथं पेमेंट वाटप झालं आहे तर फक्त तुम्हाला गावाचं नाव सांगा आता आहेत का नाव नंतर आता खड्डे बुजवून एक मेजर काम आहे. खड्डे बुजवण्याचं 15 दिवसात ते कामाला सुरुवात करतो म्हणतात. नगरपालिका जे कामं आहेत आपणच लक्ष द्यावं लागेल. जे आता काही दिवसात काम पूर्ण कोणी जातील तर आपल्याला कायमचे प्रश्न आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून नगरपालिकेनं समन्वयाने काम करून घ्या तुमच्या हद्दीची कामं जे आहेत. मॅडम ते पाण्याचं एक सांगितलं महत्वाचं आहे ते पहिलं फास्ट आजपासून काम सुरू तुम्ही ते लोकेशन जरा सांगा ना एक्झॅक्ट. सरस्वती शाळेपाशी तुम्हाला आमदार पहले उधर ही चालू करने के लिए पाइप लाया था वो आज अर्जेंट है बोल के उधर दिया फिर अभी पहले वही चालू है कल आज शाम के से चालू देखिए अभी 10 पाइप से चालू करके फिर ठीक नहीं है ना शुरू तो कर दो आगे तो जाएगा ना उसके पानी के पाइप आने से मैं पाइप आने से 10-20 पाइप डालते आगे का पॉइंट को दिखाता है तुम जाते समय देखो 10 पाइप में वो पॉइंट आएगा 10-20 पाइप में वो पॉइंट खत्म हो जाएगा काम किया तो सबसे मार्केट से रेलवे स्टेशन पर मार्केट रेलवे स्टेशन और मार्केट जो है उसके बीच में पाइप ही आएगा ना. उधर हमारा स्टेशन इसमें कोरेगांव में आता है ना तो 3 किलोमीटर जो हमने पकड़ा है उसमें है ना पाइप ही आएगा पाइप ही आएगा. तर त्याचं कधी काम सुरू कब काम 7 दिवसात पाइप यायला लागतात क्युरिंगला. तिकडचं काम दिवसा केलं तर चालतं. सरस्वती विद्यालयाचे तिथं आपण तिथं किती काम आहे पाहिजे 25 पाईप असल्याला सगळं ओके होईल परत थोडं नंतर केलं तरी नहीं आता 10 पाइप आहेत चालू करा 10 पाइप है ना तो उधर का पहले आज ही चालू करो ना फिर तब तक आपका आगे का आएगा. आता तुम्ही इथे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला हिंच घ्या रेल्वे स्टेशन पासून ते मार्केट यार्ड पर्यंत. नहीं पहले 2 अर्जेंसी बताइए 2 प्रायोरिटी बताइए. पहले इनकी है कि प्रायोरिटी बताइए सेकंड प्रायोरिटी इनकी है कि बताइए. आप उन दोनों का नंबर भी ले लो. हाई नंबर फोन नहीं उठाते वो 10-20 बार लोग फोन करते हो कुछ अटकी करनी चाहिए आपको कुछ नहीं वृक्षारोपणाचं पण त्यांनी झालंय का नाही झालं ते आयडेंटिफाय करून परत करून द्यावं ते. मी 7 दिवसात चेक करून रिपोर्ट. शिवाय तिकडे जर लोक असले ना आपल्या भागात पण पुन्हा त्यांनी त्यांना नाही जमत तर आमच्या स्थानिक घ्यायला त्यांना आम्ही लावतो ना ती झाडं आम्ही लावून घेतो. 7 दिन में रिपोर्ट ट्रीज कहाँ लगाए और नहीं कितने लगाए. आज या ठिकाणी कोरेगाव शहरात होणाऱ्या विविध अडचणी रस्त्या संदर्भात आम्ही 3 तारखेला साहेबांच्या नावे अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी माने साहेबांनी तात्काळ मीटिंग घेतली त्याबद्दल मला त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मेगा इंजिनिअरिंग मॅडम तुमच्याकडून आशा व्यक्त करतो की येत्या काही दिवसातच लवकरात लवकर 7 दिवसात खड्डे भरून घेऊन 15 दिवसात ब्रिजचं काम चालू करतो असे शब्द दिले तर तो शब्द तुम्ही पाहायला आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. बरं का जाताना त्यांचं एक प्रोजेक्ट ऑफिस आहे ना कोरेगाव चालू करायला कॉन्ट्रॅक्टला आम्ही जागा देतो नगरपालिकेच्या होती तिथं कॉन्ट्रॅक्टर ही सगळी पाहिजे तिथं ऑफिस करा आम्ही जागा देतो तुमची सीट पण त्यांना सर काय झालं कॉन्ट्रॅक्टर
टर्मिनेट होतोय. ह्या घोडके मॅडम यांची जे एमआयडीसी करतो आमच्या ऑफिसमध्ये मी जागा देतो केबिन देतो. एक मुद्दा लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्टर काम करत असेल तर आम्ही काय करणार? आम्ही फक्त आमचं सदस्य ऐकून घ्यायला पण माणूस नाही मॅडम. हो कोण उचलत नाही सर. 15 दिवसात कोण उचलत नाही. काय अडचण आहे ही प्रत्यक्ष कळली एवढं सांगतो. तुम्ही या अधिकारी पाठवा.